श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला मी एक चिमणी आणि कावळा यांची कथा सांगणार आहे. एका गावात हिरवीगार झाडी, शेत आणि एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडावर एक चिमणी राहत असे. चिमणी अत्यंत कष्टाळू, साधी, प्रामाणिक होती. झाडाच्या दुसऱ्या बाजूला एक कावळा राहत असे. कावळा थोडा आळशी, खोडकर आणि नेहमी शॉर्टकट शोधणारा. पहिला अध्याय. मेहनतीचे महत्त्व. चिमणी रोज सकाळी उठून धान्य शोधायला निघे. थोडं थोडं धान्य जमवून ती आपलं घरटं सजत असे. कावळा मात्र चिमणीला हसत असे. ए चिमणी, एवढा कष्ट का करतेस? खाणं तर सहज मिळतं. मी पहा दिवसभर आराम करतो. पण चिमणी म्हणे, कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. जेवढं आज साठवशील तेवढं उद्या उपयोगी पडेल. यातून श्रोत्यांना मेहनतीचा धडा मिळतो. दुसरा अध्याय. पावसाळ्याची वेळ. उन्हाळा संपतो. आकाश काळ ढगांनी भरतं. मुसळधार पाऊस सुरू होतो. चिमणीचं घरटं सुरक्षित आणि धान्य साठलेलं असतं. ती आनंदात असते. कावळ्याने मात्र काही तयारी केलेली नसते. पावसात भिजून भटकत राहतो, भुकेला होतो आणि शेवटी चिमणीकडे येऊन धान्य मागतो. चिमणीला त्याला अर्ध धान्य देऊन म्हणते, कष्टाची किंमत समजून घे, पण गरज पडली की आणि आपण दुसऱ्याला मदत केली पाहिजे. तिसरा अध्याय. लोभाची परीक्षा. चिमणी दयाळू असल्याने कावळा दररोज तिच्याकडे धान्य मागायला लागतो. चिमणी थोडं धान्य देत राहते, पण कावळ्याचा लोभ वाढतो. तो म्हणतो, इतकंच का देतेस? मला आणखी हवं. एक दिवस त्यानं चिमणीला संपूर्ण घरटं लुटायला ठरवलं, पण तेव्हा एक गरुडाने झेप घेतली आणि कावळ्याला पकडलं. चिमणीने दयेने ओरडून गरुडाला विनंती केली, तो माझा मित्र आहे, चूक केली आहे, पण त्याला सोड. गरुडाला चिमणीची दया पाहून आश्चर्य वाटतं आणि कावळा सुटतो. दयाळूपणाने शत्रूही मित्र होऊ शकतो, हा संदेश. चौथा अध्याय. खरी मैत्री. आता कावळ्याला आपल्या चुका उमगतात. तो म्हणतो, ए चिमणी, मी तुला फसवलं, पण तरी तू मला वाचवलंस. आता मी खरा तुझा मित्र होतो. चिमणी त्याला माफ करते. दोघं मिळून अन्न शोधायला लागतात. कधी कावळा वरून बघून धान्य कुठं आहे ते सांगतो, तर चिमणी खाली जाऊन उचलते. दोघं वाटून खातात. यातून एकतेतून सुख हा धडा मिळतो. पाचवा अध्याय. गावातल्या लोकांनी कावळा चिमणीची जोडी आवडायला लागते. लोक म्हणतात, ही जोडी आपल्याला स्वामी समर्थांना पाठवावी लागावी. गावात स्वामी समर्थांना कीर्तन सोहळा असतो. चिमणी रोज तिथे जाऊन बसते, भजन ऐकते. कावळा सुरुवातीला टिंगल करतो, पण नंतर त्याला हे भजन ऐकून शांती मिळते. तो म्हणतो, लोभ स्वार्थ सोडून भक्तीत रमलो तर खरंच सुख मिळतं. शेवट. जीवनमूल्याचा संदेश. चिमणी आणि कावळा आता गावात आदर्श ठरतात. मुलांना सांगतात, मेहनत करा, लोभ टाळा, दयाळू बना, मैत्री जपा आणि भक्तीत रमलं की जीवन सुखी होतं. गावात स्वामी समर्थांच्या जयघोषात कथा संपत्ती. अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.